पोस्टमॅन साहेब, तुमचं पत्र. एकतीस तारखेच्या कर्जाची परतफेड केली नाही तर समोरच्या येणाऱ्या कारवाईस आपण पात्र राहा. आदेशानुसार. अगर नोटीस आलेला आहे बँकेतून 31 तारखेच्या आत आपण जर कर्जाची परतफेड केली नाही का, तुम्ही काही काळजी करू नका. जप्ती आणून काय करणार आहे? जास्तीत जास्त 2 ताट, 2 ग्लास, 2 गंज आणि बस एक मी तुला हात सोडून विनंती करतो ग. या नोटीसचा विषय ममता आणि श्यामला मात्र सांगू नको. अगं आधीच खूप ते दुःखी आहे आणि वरून पुन्हा हा विषय. मी तुला हात सोडून विनंती करतो, यातलं काही सांगू नको. नाही सांगणार मी त्यांना काय. मला माहिती आहे ना, मला माहिती आहे माझ्या नवऱ्याचा स्वभाव. कर्जाचं ओझं वाढणारं गाडव. हे बघा, तुम्ही विचारायच्या तंद्रीत राहून ना श्यामला आणि ममताला हा तुमचा असा चेहरा दाखवू नका. आज औषध घ्या आणि आराम करा. आणि ते आलेत ना, ते आले की अगदी हसत मुखाने त्यांचं स्वागत करा तुम्ही. असे का बघता तुम्ही माझ्याकडे? जा लवकर, ते येतील एवढ्यात. मी पण खरंच माझ्या पडलेली नातांना फसवते. कारण कुठलंच असो, पण माझा मुळा बळी राजा ना माझ्यावरती विश्वास ठेवून माझ्या शब्दांवरती विश्वास करतो. पण मी तरी काय करू मी? जो दिवस निघतो ना तो समस्या घेऊन आलो. खरंच आजपर्यंत आमच्या आयुष्यामध्ये सुखाचा सूर्योदय कधी झालाच नाही. पण परमेश्वर
मुलगा नाही तारू देत रे, पण कमीत कमी आयुष्याच्या उत्तराला तरी माझ्या पंढरीनाथाला, माझ्या बळीराजाला सुख दे. त्यांची सगळी दुःख तू मला दे, परमेश्वरा मला दे. मी आज माझ्या पंढरीनाथाची, माझ्या बळीराजाची तुझ्या पुढे पदर पसरून भीक मागते रे परमेश्वरा. त्यांच्या वाट्याला सुख दे आणि त्यांच्या वाट्याला आलेले सर्व दुःख तू मला दे रे, मला दे परमेश्वरा, मला दे. आपल्याला खूप बोलायचं आहे, पण आधी जेवण करून घ्या. श्याम माता, अगं तुझे दादा किंवाची आतमध्ये बसून तुमच्या आतुरतेने वाट बघत आहेत. खूप आतुरताने मला म्हणतील पंढरीनाथ खूप चांगला होता बाई, खूप चांगला होता. खूप वाईट झालं. आम्ही तुझ्या दुकानात सहभागी आहोत असं म्हणतील मला. पण त्यांनी नालायक मंत्र्यांना आधी बळीराजाचे दुःख नाही दिसले, आधी बळीराजाचे हाल नाही दिसले. त्याच्या मानगुटीवरती बसून त्याचं रक्त पिऊन मरण्यासाठी परावृत्त करणार हे किती लबाड लांडगे. मला आता पैशाची मदत करतील, मी काय जातो त्या पैशांना सांगा, काय जातो मला सांगा. या कारभारीचा मला कुणीतरी मदत देईल का?
पैसे घेऊन आला आमचं कर्ज फेडण्यासाठी का पैसे घेऊन आला तू अरे बघ तो कानूनी कसा काय शांत झोपलाय एक गोष्ट लक्षात ठेव विवेक तुझं आणि माझं नातं संपलं माझा कोणीच नाही आणि तू ताई म्हणण्याचा देखील अर्थ नाहीये का तुला ताई या नाताचा अर्थच कळला नाही तुझ्या पैशाने गुजर झालेली नार एक गोष्ट लक्षात ठेव विवेक आज मी तुझ्याशी माझं असलेलं सगळे नाते तोडून माझा एकच मुलगा आहे आणि तो म्हणजे हा श्याम माझा कोणीच नाहीये म्हणून मी तुला सांगते तुझ्या दादाला अथवा मला खाना देण्याचा अथवा अग्नी देण्याचा अधिकार काढून घेते